संदीपान भुमरेंवर वाईन शॉप बाबत ठाकरे गटाकडून गंभीर आरोप केले जात आहेत। माजी मंत्री खासदार भुमरे यांनी कसे दारूचे दुकान मिळवले याबाबत असे आरोप करण्यात आले। बघूया सविस्तर नेमकं काय प्रकरण। आज 2024 पर्यंत 2 कोटी उत्पन्न असताना त्यांनी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये जमीन खरेदी 3 कोटी रुपये आणि वाईन शॉपची शासकीय किंमत जर धरली, त्यांच्या पत्नीची जरी पकडली तरी 2 कोटी रुपये म्हणजे 5 कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या 2-3 वर्षांमध्ये केलेला आहे। उत्पन्नाच्या विरोधामध्ये 2 कोटीच्या अगेन्स्ट 5 कोटीची प्रॉपर्टी यांनी आणली, कुठून खरेदी कशा पद्धतीने केली, यांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यातून पैसे आले याचा सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा खटला या ठिकाणी भरला गेला पाहिजे। ही सुद्धा मागणी आमची प्रामुख्याने त्यामध्ये आहे। त्यांचे पुत्र विलास भुमरे यांचं सुद्धा ॲफिडेव्हिट विधानसभेचं प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे। त्यांचं सुद्धा उत्पन्न 2014 ते 2019 पर्यंत 54 लाख रुपये आहे आणि 2019 ते 24चं उत्पन्न माझ्याकडे आज पुराव्यानिशी नाहीये, तरी सुद्धा आपण 50 लाखाच्या अगेन्स्ट 4 पटीत जरी धरलं तर 2 कोटी रुपये त्यांचं जरी उत्पन्न जर आपण पकडलं तरी सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी 3 वाईन शॉप खरेदी केलेले आहेत। 3 वाईन शॉप खरेदी करत असताना शासनाची फीस 1 वाईन शॉप नेम चेंज साठी 1 कोटी रुपये शासनाचं चलन भरावं लागतं। यांनी 3 कोटी रुपये कुठून आणले याचं सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। विलास भुमरे यांच्या पत्नी या शिक्षक पेशामध्ये होत्या। शिक्षक पेशा विद्यार्थ्यांना घडवत असताना ह्या अचानकपणे वाईन शॉपच्या व्यवसायामध्ये कसे उतरल्या याची सुद्धा सखोल चौकशी या ठिकाणी व्हावी, यासाठी आम्ही हे सगळं प्रकरण आज आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही उघडकीस करत आहोत। अशा अनेक विषय परत यांनी महाराष्ट्रामध्ये खाजगीमध्ये असं म्हटलं जातं यांनी 15-16 लायसन्स घेतलेले, आपल्याकडे 5 लायसन्सची कॉपी आहे। आणि मित्रांनो, यांनी लायसन्स खरेदी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक कायदा बदलला, जो परमिट रूमच्या बाबतीमध्ये 2011 पासून महाराष्ट्र शासनाने परमिट रूमला जो व्हॅट कर हा 5% दिला होता, तो अचानकपणे 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने व्हॅट मध्ये बदल करून व्हॅटचा कर फक्त परमिट रूम वाल्यासाठी 10% करण्यात आलेला आहे आणि व्हॅट हा वाईन शॉपला लागू नाहीये। परमिट रूमला दुप्पट कर लावल्यामुळे परमिट रूमचे व्यवसाय जवळपास डबघाईस आलेले, त्या व्यवसायाशी माझं या पत्रकार परिषदेचं घेणं नाही। झाल्यावरच घेतलं, 19च्या नंतरच लायसन्स घेतली। एक लायसन्स कॉपी ना आपल्याकडे, सगळ्या लायसन्स कॉपी आपल्याला उपलब्ध होणार आहे 8 दिवसात। ही लायसन्स कॉपी आहे। या लायसन्स कॉपी ही वर्षा विलास भुमरे 1/11/2021 हे पुण्याचं लायसन्स, म्हणजे त्यावेळेस मंत्री होतेच ना। बोला तुमचं पूर्ण बोला। नाही झालं, याच्या आधी सुद्धा तुम्ही प्रेस घेऊन बोलल्याचे आरोप केले। हायकोर्टामध्ये त्यांनी लिहून दिलं की ही प्रॉपर्टी माझी नाही, तरी सुद्धा आजपर्यंत पैठण तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी ती महाराष्ट्र शासनाची जमीन ताब्यात घेतली नाही, कारण यांचा दबाव असल्यामुळे त्यांनी कोर्टात लिहून दिलं, माझ्याकडे कॉपी आहे। पण ते कोर्टात त्यांनी तसं लिहून देऊन बी चालत नव्हतं, कोर्टाने खरं म्हणजे ऍक्शन घ्यायला पाहिजे होते, परंतु आता असे किती वाईन शॉप आहेत असं तुमचं म्हणणं आहे? किती वाईन शॉपची माहिती? आता हे बघा, खाजगीमध्ये तर 15-16 म्हणतायत। मी सगळ्या महाराष्ट्रातल्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना पत्र